रघुनंदन जो भरत राजा होता, याच्याच नावावरून आपल्या देशाला नाव पडलं भारत देश. असा सुंदर असणारा जो जड भरत राजा आहे, त्याने अनेक यत्न केले महाराज. आणि बरेच वर्ष राज्य केल्याच्या नंतर एक दिवशी सगळ्या राज्याचा त्याग केला आणि राजा कुठे गेला? गंडकी नदीच्या किनाऱ्यावरती. जर आपण कधी नेपाळला गेलात तर त्या ठिकाणी गंडकी नदीच्या किनाऱ्यावरती पशुपतीनाथांचं मंदिर आहे. आणि त्या गंडकी नदीच्या किनाऱ्यावरती त्याला आपण मुक्तीनारायण क्षेत्र म्हणतो, नेपाळ या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी भरत राजा त्या गंगाजीच्या किनाऱ्यावरती तपश्चर्या करू लागला. एक सामान्य झोपडी बांधली आणि झोपडी बांधली त्रिकाल संध्या करायचा, रोज 3 टाइम देवाचं चिंतन महाराज. सगळ्या राज्याचा त्याग केलाय कशासाठी? देवाची प्राप्ती करण्याकरिता. आणि ज्या वेळेस सगळं सोडून दिले महाराज, पहा राजाची अवस्था, पण सगळं सोडून दिलंय. आपण सोडू शकतो का? नाही. ही एक अवस्था असते. ज्या वेळेला सगळ्या घरातून आपल्या राज्यातून मन त्यांनी काढून घेतलं आणि मन त्या परमात्म्याकडे लावलं आणि राजा त्या झोपडीत राहायचा, त्रिकाल संध्या करायचा आणि भगवान परमात्म्याचं केवळ चिंतन करत होता. आणि एके दिवशीचा प्रसंग आहे. एक जी गर्भवती होती हरिणी, त्या हरिणी महाराज धावत धावत जाऊ लागली. तिच्या पाठीमागे वाघ लागला होता आणि त्या नदीच्या पलीकडे तीरावरून तिने उडी टाकताना तिच्या पोटातला गर्भ त्या नदीमध्ये पडला. हरिण पळून गेली, वाघ देखील निघून गेला. पण ते छोटं पाडस पडलेलं होतं, राजाचं लक्ष गेलं महाराज. राजाला त्या पाडसानं पाहिलं राजानं आणि त्या पाडसाची दया आली. पाहिलं, अरे छोटस पाडस आहे, हे लहान मरून जाईल. राजानं आपल्या कुटियात आणलं आणि हळूहळू राजा त्याचा सांभाळ करू लागला. रोज त्याला पाणी पाजणं, चारा खाऊ घालणं. राजाचं लक्ष त्या पाडसावर जास्त वाढू लागलं महाराज. आलता राज्य सोडून सगळ्या राज्याचा त्याग केला होता, पण मन कुठं चाललंय आता? हरणाच्या पाडसावर. आपण जरी सगळा त्याग केला महाराज, पण मन आपलं कशात गुंतल याचा भरोसा नाही. राजानं सगळ्या राज्याचा त्याग केला, पण शेवटी त्या हरणाच्या पाडसावर मन जडलं. राजा ध्यानाला बसला की मनात विचार यायचा, जर हे पाडस इथून निघून गेलं, जर जंगलामध्ये गेलं तर याला हिंस्र पशु खातील, जरी जंगलात कुठे गेलं तर रस्ता भटकल, कुठे निघून जाईल. पहा, देवाचं चिंतन बाजूला राहिलं आणि राजाच्या मनात हरणाचं चिंतन येऊ लागलं. आपलं देखील तसंच आहे महाराज. आपलं अंतकाळाच्या वेळेला जर घरच्याच आपल्याला ध्यान येत असेल तर लक्षात ठेवा महाराज, पुन्हा आपल्याला या चक्रात पडावं लागेल. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशील. किमान त्या वेळेला तरी राजाची जशी अवस्था आहे महाराज, देवासाठी चिंतन करू लागला, पण हळूहळू चिंतन करत असताना त्या हरणाचं पाडस ध्यानामध्ये येत होत. आणि राजाचा बराच वेळ गेल्याच्या नंतर महाराज ज्यावेळेस अंतकाळ समय जवळ आला, जिथं देवाचं चिंतन व्हायचं तिथं पाडसाचं चिंतन झालं आणि राजाचा प्राण निघून जायच्या वेळेला पाडस मनात आलं. आणि त्यावेळेला राजाचा पुढचा जन्म हरिणीच्या त्या रूपानं राजाला जन्म घ्यावा लागला. केवळ वासना जशी आपल्या अंतःकरणामध्ये उमटत असते, त्या वासनेच्या अनुरूप पुढचा जन्म आपल्याला घ्यावा लागतो. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, हरणी गर्भा गेला. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, जडभरत राजा हरणी गर्भा गेला. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, जडभरत राजा हरणी गर्भा गेला.
झाला तो हाताला वासनेने, झाला तो हाताला वासनेने, झाला तो संगे नको जाऊ वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, 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 भरत राजा हरणी गरबा गेला, भरत राजा भरत राजा हरणी गरबा गेला, भरत राजा हरणी गरबा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने. अंतकाळाला महाराज देवाचं चिंतन यायचं, तर अंतकाळाला हरणाच्या पाळसाचं ध्यान झालं. पहा, सगळ्या राज्याचा त्याग केला होता देव प्राप्तीकरिता. वासना मनामध्ये हरणाच्या पाडसाची झाली आणि वासना जशी झाली त्या अनुरूप पाडसाचा जन्म मिळाला. हरिणीचा ज्या वेळेस जन्म मिळाला महाराज, राजाचा दुसरा जन्म हरिणीच्या रूपाने झाला. आणि राजाला भगवंताची साधना केल्यामुळं मागच्या जन्माची आठवण होती. आणि मागच्या जन्माची आठवण असल्यामुळं मोठा हरणाचा कळप होता आणि राजा त्या हरणाच्या कळपातून वेगळा राहायचा. त्याला माहित होतं की आपल्याला कशामुळं हरणाचा जन्म मिळाला. आणि कळपातून वेगळं राहून महाराज ज्यावेळेस राजाचा दुसरा जन्म हरिणीचा झाला आणि त्याच शरीराचा राजानं त्याग केला आणि तिसरा जन्म राजाचा एका ब्राह्मण कुळामध्ये राजाचा जन्म झाला. आणि ज्यावेळेस राजा लहानपणापासून जसं आपल्याला काहीच कळत नाही असं वेड्याचं सोंग घेतलं राजाने आणि वेड्यासारखं राहू लागला. एखादं काम सांगितलं तरी मुद्दाम काहीतरी काम वाढवून ठेवायचं. का? कारण आपल्याला पुढे दुसरं काम सांगू नये महाराज. काही माणसं करतात ना, काम करण्याचा जर कंटाळा आला, एखाद्यानं सांगितलं काही काम करायचं, काम थोडं करणार पण काम काहीतरी जास्त वाढवून ठेवणार, म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला काम सांगितलं नाही पाहिजे. राजानं वेड्याचं सोंग घेतलं महाराज की आपल्याला नंतर कुणी काम सांगू नये म्हणून राजा काहीतरी जास्त काम करून ठेवायचं. म्हणून त्याला घरातले कोणी काम सांगत नव्हते. आणि ज्या वेळेला महाराज राजा हळूहळू
राजाला कोणी काम सांगत नव्हतं. देवाचं चिंतन करायचा आणि चिंतन करत असताना एके दिवसाचा प्रसंग आहे. तो राजा जंगलामध्ये फिरत असताना त्याच जंगलामध्ये एक सेनापती होता आणि त्याला नरबळी द्यायचा होता. आणि नरबळी देण्यासाठी त्याला एक नर म्हणजे पुरुष पाहिजे होता. त्यानं सैनिकाला आदेश दिला, जा तुम्हाला जो कोणी भेटल त्याला पकडून घेऊन या, आपल्याला देवीसाठी नरबळी द्यायचा आहे. सैनिक गेले महाराज आणि पाहिलं एका जंगलामध्ये एक पुरुष कोणीतरी फिरायला पाहिला आणि त्यांना ते सैनिक गेले महाराज. त्या राजाला पकडलं आणि सांगितलं, आमच्या सेनापतीने तुला बोलावलेलं आहे. आणि त्याला पकडलं महाराज. तो काही शब्द बोलत नव्हता. त्यांनी पकडलं, त्या देवीच्या मंदिरात घेऊन आले आणि जिथं देवीची मूर्ती होती महाराज आणि त्याच मूर्तीच्या समोर या राजाला स्नान घालण्यात आलं. व्यवस्थित पूजा वगैरे केली आणि देवीच्या समोर उभा केलं आणि त्याच सेनापतीने तलवार काढली. राजाचं शिर समोर आहे देवीच्या समोर आणि शिर धडा वेगळं करणार तेवढ्या त्या ठिकाणी देवी प्रकट झाली महाराज. देवी अनाथ निर्गुण निर्गुण जगतली भवानी, अनाथ निर्गुण निर्गुण जगतली भवानी.
महिषासुर मर्दानी मेला कोणी मोह महिषासुर मर्दानी मेला कोणी कोणाची परागला धरणी विविध कोणाची परागला धरणी आपल्याला तू पावस नवलाची आपल्याला तू पावस नवलाची आईचा जीवन अकराळ विकराळ रूप महाराज देवीनं त्या सेनापती समोर धरलं. ज्या वेळेस अकराळ विकराळ रूप त्या देवीचं पाहिलं, सगळ्या त्या दैत्यांचा शिरच्छेद त्या देवीनं करून टाकला महाराज. आणि राजाला दर्शन दिलं आणि त्या ठिकाणाहून भरत राजा तिथून निघून गेले. राजाला काम जे आपण सांगितलेलं होतं, राजा एक काम करत नव्हता, म्हणून राजाचं नाव जडभरत असं ठेवण्यात आलं. आणि त्याच जडभरत राजा रोजची रोज महाराज विचरण करत असताना, विचरण करता 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 एके दिवशीचा प्रसंग आहे. एक सिंधू सौर नावाचा जो राजा रहुगण होता, रोज कपिलजींच्या आश्रमात प्रवचन ऐकण्यासाठी जायचा. आणि जात असताना एके दिवशी तो पालखीत बसून जाऊ लागला. 4 खांदेकरी होते महाराज. एक खांदेकरी थोडासा आजारी पडला. राजाने आदेश दिला, जा जो कोणी पुरुष दिसेल त्याला घेऊन या. आणि त्यावेळेला ते सेनापती गेले आणि एक जो जडभरत नावाचा राजा होता तो दिसला. त्याला बोलावलं, म्हणले राजाचा आदेश आहे की एक आजारी पडलेला आहे खांदेकरी, त्याच्यामुळे तू चल. तो गेला महाराज, एक शब्दानं बोलत नव्हता आणि त्यानं पालखीला आपला खांदा दिला. आणि चालत असताना चालता चालता पायाखाली एखादी मुंगी त्याला दिसली, एखादा किडा दिसला की राजा चलत चलत अचानक उडी मारायची. आणि जशी राजानं उडी मारली तसं राजाचं डोकं पालखीला वर लागायचं. 2-3 वेळेस झालं. राजा पाहू लागला. राजानं पालखीतून बाहेर पाहिलं आणि त्या जड भरताकडे पाहून राजा बोलू लागला, अरे एवढा दिसायला तर हत्ती सारखाच, तुझं शरीर पाहिलं तर हत्ती सारखंच, आणि चालताना असा उड्या मारत चालतो. तुला कळत नाही या देशाचा राजा या पालखीत बसलेला आहे, तुला व्यवस्थित का चालत नाही? शरीर तर तुझं धडधाकट दिसतंय, मग असा का चालतोस? 2-3 वेळेस तो राजा त्या जड भरत राजाला बोलू लागला. लहानपणापासून एक शब्द देखील भरत राजा कोणाला बोलला नव्हता. पण ज्या वेळेला आता त्यांना वाटलं इथं बोलण्याची गरज आहे महाराज, जिथं बोलण्याची गरज आहे तिथं बोललं पाहिजे. जसं द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, भीष्माचार्याने तिथं बोलायला पाहिजे होतं महाराज. बोलले नाहीत, त्याचा परिणाम महाभारत युद्ध घडलं. त्या ठिकाणी कर्ण होता, एवढा धुरंधर योद्धा होता महाराज, त्या ठिकाणी शांत बसला. भोगावं लागलं. जिथं बोलायची गरज आहे तिथं बोललं पाहिजे. राजा जड भरत राजाने विचार केला, राजाला जर आपण उपदेश नाही केला तर हा प्रजेचं रक्षण करू शकणार नाही. म्हणून जड भरतजी त्या
रघुगण नावाच्या राजाला बोलू लागले, अरे माझ्या शरीराला काय बोलतोस? या शरीराचं, हे शरीर तर जाणार आहे, या शरीराचे 6 धर्म आहेत महाराज. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यते. 6 धर्मानं युक्त असणारे शरीर आहे महाराज. अस्ति म्हणजे आपण गर्भात असतो, जायते जन्माला येतो, वर्धते वाढू लागतो, विपरिणमते तरुण होतो, अपक्षेते वृद्ध होतो, शेवट विनश्यते, शेवटची अवस्था विनश्यते. या 6 धर्मानं युक्त असणारं शरीर आहे. या शरीराला काय बोलतोस? मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि मी अयम आत्मा ब्रह्म, मी ब्रह्म आहे. या शरीराला काय बोलतो? एक दिवस हे शरीर जाणार आहे. आणि जसं वेदांताचे वाक्य असतात महाराज, असं चिंतन ऐकलं रघुगणाने आणि त्याला म्हटलं हा सामान्य दिसत नाही, हा कोणीतरी महात्मा असावा. महाराज राजा पालखीतून खाली उतरला आणि जड भरताचे पाय धरले. महाराज क्षमा करा, मला माहित नव्हतं तुम्ही कोण आहे. आणि त्याच वेळेला महाराज जड भरत राजा त्या रघुगणाला उपदेश देतात, अरे राजाचं कर्तव्य काय आहे? असं पालखीत बसून कुठं प्रवचनाला जातात का? आपल्या गुरुच्या आश्रमात जातोच ना, शिष्य भाव घेऊन तिथे गेलं पाहिजे महाराज. विद्या ग्रहण करायची तर आपल्यामध्ये अगोदर शिष्यत्व पाहिजे, त्याच वेळेस आपण विद्या ग्रहण करण्याचे अधिकारी होतो.